श्री स्वामी समर्थ। तर उद्या आहे ज्येष्ठ अमावस्या। तर आपल्याला प्रत्येकाने आपल्या मुलासाठी आपल्याला काही उपाय करायचे, नक्की करा। अतिशय प्रभावशाली असे उपाय आहेत। जर मुलांना नजरबाधा झाली असेल, मुलं जर सतत आजारी पडणे किंवा लहान मुलांवरचे संकट दूर होण्यासाठी, मुलांची प्रगती होण्यासाठी आपल्याला म्हणजेच प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी हा उपाय करायचा आहे। तर चला तर आपण जाणून घेऊया आपण उपाय काय। त्याआधी सगळ्यात आधी तर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मेन म्हणजे व्हिडिओ शेअर करा। आणि उद्या आहे ज्येष्ठ अमावस्या। तर अमावस्याच्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे। घरामध्ये जेवढी जळमटं असतील तेवढ्या तुटलेल्या फुटलेल्या वस्तू, आपण वापरत नसलेले कपडे वस्तू, त्यानंतर आपण सगळं काढून टाकायचं आहे। अगदी घर असं स्वच्छ करायचं आहे। त्यामुळे घरातली आपली सगळी निगेटिव्हिटी कमी होते। म्हणजे म्हणतात ना की जितकं आपण स्वच्छता करू तितकं पॉझिटिव्ह आपल्याला वाटतं। आणि हळदीचं लेपन करायचं आहे आपल्याला घरामध्ये। उंबरठ्याला आपल्या हळदीचं लेपन दर अमावस्येला, गुरुवारी, पौर्णिमेला नक्की करायचं। खूप छान वाटतं। आणि दररोज आपला उंबरा पुसून घ्यायचा आणि धूप दीप अगरबत्ती करायची। अमावस्याचं सांगते, म्हणजे त्या दिवशी आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे। फरशी पुसण्याची तुम्हाला पद्धत सांगते। एरवीसुद्धा आपण फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये मीठ टाकून आपण फरशी पुसायची। पण अमावस्याच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी, गुरुवारी काय करायचं, फरशीसाठी पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं, लिंबू पिळायचं आहे, गोमूत्र टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आणि स्वच्छ अशी लादी पुसून घ्यायची आहे। त्यानंतर देवाला आपल्याला आंघोळ घालायची आहे, धूप दीप अगरबत्ती करायची आहे। अमावस्येला परान्न आपल्याला टाळायचे, कोणाच्याही काही घरचं आपल्याला खायचं नाही आहे किंवा कोणाकडनं काही वस्तू आपल्याला घ्यायची नाही आहे। आता महत्त्वाचं म्हणजे आपण उपाय बघूया। त्या दिवशी आपण एक नारळ आणून ठेवायचा आहे। हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे। लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत आपण हा उपाय करू शकतो। मूल जर सारखं चिडचिड करत असेल, हट्टीपणा करत असेल किंवा अभ्यास करत नसतील, सतत स्वतःचंच खरं करायचं, ऐकायचं नाही, अशा वेळेस आपण नजरबाधेसाठी हा उपाय करू शकतो। किंवा मुलं खूप शांत शांत राहतात, कोणात मिक्स होत नाही, तर त्यासाठी आपण हे उपाय बघणार आहोत। जर आपल्याला घरात जर 2 मुलं असतील, 3 असतील, प्रत्येक मुलासाठी सेपरेट नारळ वापरायचं आहे, म्हणजे उतारा करायचा आहे। नारळावर स्वस्तिक काढायचं आहे आणि क्लॉकवाईज 7 वेळेस श्री स्वामी समर्थ म्हणत नारळ उतरवायचं आहे। स्वामींना प्रार्थना करायची की माझ्या मुलावरची सगळी संकट बाधा दूर करा, असं स्वामींना आपण म्हणायचं आहे। त्यानंतर आपण अजून एक उपाय बघणार आहोत, म्हणजेच रोजच लहान मुलांवरून आपण ते उतरून टाकलं तरी चालेल। खडे मीठ घ्यायचं आहे, थोडीशी आपली मोहरी घ्यायची आणि लाल तिखट मिरच्या घ्यायच्या आहेत। त्यानंतर त्या मुलावरून आपल्याला उतरवायचे आहेत, जसं आपण सांगितलं त्याचप्रमाणे किंवा 7 वेळेस उतरवायचं किंवा असं म्हणायचं आपण की आल्याची, गेल्याची, घरच्यांची, दारच्यांची, बाहेरच्यांची, असं म्हणून आपण ते उतरवायचं। आणि थोडंसं कागदाने किंवा थोडंसं जाळ करायचं आणि त्याच्यामध्ये आपण ते मीठ, मिरची आणि मोहरी आपण टाकून द्यायची आहे। तर अशा प्रकारे ही बाळाची, लहान मुलांची नजर बाधा दोष उतरून जाते। आता आपण ते उतरलेले नारळ काय करायचे, जे आपण उतरवलेले नारळ आहे ते नारळ आपण मोकळ्या जागेत बाजूला टाकून द्यायचे। फक्त कोणाच्या पायदळी येऊ नये याची आपण काळजी घ्यायची, कारण आपल्यामुळे कोणालाही त्रास होता कामा नये। आणि उतारा करताना नारळाचा शेंडा मुलाकडे असला पाहिजे। आणि नारळ बाहेर टाकून आल्यावर घरात आपण हातपाय तोंड धुवूनच घरात यायचं आहे। आणि आपल्या घरातली दिवाबत्ती करायची आणि स्वामींची एक माळ करायची आहे। आणि रामरक्षा आणि हनुमान चालीसा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे। आणि आपण जी अगरबत्ती लावलेली असते त्याचा अंगारा आपल्या मुलांना लावून द्यायचा, म्हणजे आपल्याला मुलांना खूप लवकरात लवकर खूप छान तुम्हाला इफेक्ट नक्की जाणवेल, नजरबाधाही उतरून जाते। आता हा उपाय आपण आपल्या घरासाठी देखील करू शकतो। म्हणजे ज्या प्रकारे आपण नारळ उतरवलं त्याच प्रकारे आपण नारळ घ्यायचे, नारळावर स्वस्तिक काढायचे आणि 7 वेळेस स्वामी समर्थांचं नाव घेऊन आपल्याला तो घरावरती आपल्याला उतारा करायचा आहे। दर अमावस्येला नक्की आपल्या घरावरून नारळ उतरवून टाकायचा। खूप प्रभावशाली म्हणतात ना, कोणी घरासमोर झालं आहे, किती छान घर आहे, किती सुंदर हॉल आहे, खूप काही असं म्हणतात। तर आपल्या घराला नजर लागू नये किंवा घरामध्ये आपल्या निगेटिव्हिटी जाणवत असेल तर हा उपाय आपण करायचा आहे। प्रत्येक अमावस्येला हा उपाय नक्की करा। आणि अशा प्रकारे मी एक छोटीशी माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे। आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करून नक्की कळवा मला। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।